हॅलो फ्रेंड्स, आम्ही आज 2 दिवसाची ट्रिप काढलेली. आम्ही कुठे जाणार आहे ते तुम्हाला सांगतो. आज आम्ही आमच्या कुलदेवतेला जातो आहे. आमची कुलदेवता कोणती आणि कशासाठी जातो तेही आम्ही तुम्हाला सांगणार. तर आम्ही निघालो आहोत. आता आजी बाबा घरी आहे. आमच्या बाबांची तब्येत ठीक नाही आहे, म्हणून आजी म्हणत होत्या मी घरी राहते, तुम्ही जा. आता पुढे आम्ही काय काय करतो किंवा कुठे जातो, प्रॉब्लेम्स येतात नाही येत ते तुमच्याशी मी शेअर करेन. बघा, आम्ही निघतोच. 2-3 गावं सोडले. इतका जोराचा पाऊस सुरू झाला, पण किती छान वातावरण झालं आहे. उष्णताही कमी झाली आहे. खूप उष्णता वाढली होती ना आपल्या इथे. बघा, पाऊस किती जोराचा चालू आहे. आवाज येतो ना तुम्हाला? माझ्या मनात आलं की एवढ्या जोराचा पाऊस सुरू झाला तर कुलदैवतेचं दर्शन होतं का नाही. लगेच मनात आलं, आईने बोलवलेलं आहे तर सगळे संकट दूर होतील आणि आम्ही कुलदेवतेचं दर्शन पण घेऊ. मग पुढे आता आम्ही जात आहोत. बघू आता पुढे काय होतं काही नाही, परत मी तुमच्याशी शेअर करेन. चला मग, आता पुढे पाऊस बंद झाला आहे. पुढे वातावरण कोरडं झालं आणि घाट लागला आणि घाटाच्या एका साईडला डोंगराची काळी मेहनत दिसली. मग आम्ही ती घेतली, म्हणजे करवंद. मग आम्हाला जात रात्र झाली. थोडं थकलो, मग वाटलं की कुठेतरी थांबायचं. आम्ही ठरवलं की कुठेतरी फ्रेश होऊन जायचं का, थांबून घ्यायचं का, फ्रेश व्हायचं होतं. मग आम्ही एका हॉटेलला थांबलो. चला मग आता आपण आज जाऊ. आम्ही आज जात आहोत. आम्ही बघू आता. या मग आपली यूट्यूब फॅमिली मेंबर्स सगळे आमच्यासोबत जेवायला. हॉटेल तर छान दिसत आहे. आता जेवण बघू आपण कसं आहे आणि काय जेवतो आम्ही तेही तुम्हाला सांगतो. समजून घ्या आणि आवडलं का जेवण ते पण सांगा. पाहू आपण आता काय जेवायचं, काय ऑर्डर करायची. आणि या मग, काही चुकलं असेल ना तेही सांगा. आम्ही ठरवलं की आपलं साधं जेवणच सांगायचं. ते म्हणजे आपल्या आवडीचं, म्हणजे काय, पिठलं आणि ज्वारीची भाकरी. थोडा आवाज अडकळतो आहे, पाऊसही चालू आहे. आणि शेवभाजी. यातलं पिठलं कुणाच्या आवडीचं आहे ते सांगा. काय मग, आवडलं का तुम्हाला जेवण? चला मग दुसऱ्या ब्लॉगमध्ये आपण आता भेटू.